अमरावतीच्या अंजनगाव सुरजी नगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतंय। इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटेंचा मुलगा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। दुसरीकडे भाजपकडून अविनाश गायबोले तर काँग्रेसकडून आयशा खान निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अंजनगाव सुरजीवरून मतदान केंद्रावरून आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, आपण बघितलं होतं की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची रॅली इथे झालेली होती, प्रचार जोरदार झालेला आहे, मात्र कुणाचं पारडं जड आहे? नक्की माधवी, एकनाथ शिंदे अंजनगाव सुरजीमध्ये आले आणि त्यांनी रोड शो केला आणि या अंजनगाव सुरजीमध्ये सध्या चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। पण दुसरीकडे जर पाहिलं तर या अंजनगाव दर्यापूर विधानसभेचे जे उभाटा गटाचे आमदार आहे गजानन लवटे यांनी त्यांच्या मुलाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्यामुळे एक त्यांची प्रतिष्ठा पन्नाला लागली। त्यामुळे या ठिकाणी कोण बाजी मारेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। एकूण जर पाहिलं तर 7 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आहे आणि 14 प्रभागामधून 28 नगरसेवकासाठी ही मतदान आज होणार आहे आणि एकूण 52 केंद्र या ठिकाणी आहे आणि 46,620 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहे। मी सध्या अंजनगाव सुरजी मतदान केंद्र या दृश्यामध्ये पाहिलं तर जे मतदानाला काहीच वेळानं सुरुवात होणार आहे, त्यामुळे जे मतदान केंद्रावर जे अधिकारी आहे आणि जे उमेदवारांचे प्रतिनिधी ते या ठिकाणी EVM ला पाहून जे त्यांची प्रक्रिया असते ते प्रक्रिया आणि पोलिसांचा या ठिकाणी कडेकोर बंदोबस्त आहे, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण तयारी तर झालेली आहे आणि थोड्याच वेळात मतदानालाही सुरुवात होणार आहे। दिवसभराच्या या मतदान प्रक्रियेकडे आपले लक्ष असणारच आहे। मात्र सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।